नमस्कार शेतकरी बांधवांनो, निर्मल सीड्सनी आणखीन 2 गव्हाचे वाण असे विकसित केलेले आहेत की ज्याची उत्पादन क्षमता तर अतिशय चांगली आहेच आहे, त्याचबरोबर त्याची खाण्याची प्रतसुद्धा आपल्याला चांगली पाहायला मिळते। त्याच्यामध्ये पहिलं वाण जे आहे ते निर्मल 1158 हे सुजय नावाने आपण बाजारामध्ये उपलब्ध केलेले आहे आणि त्याच्यानंतर दुसरं वाण म्हणजे निर्मल 896। निर्मल 1158 म्हणजे सुजय ह्या वाणाविषयी जर आपल्याला सांगायचं झालं तर ह्याची टोटल लागवडीचा जो कालावधी आहे म्हणजे टोटल जे ड्युरेशन म्हणतो आपण, हे साधारणतः 115 ते 120 दिवसापर्यंत जाते। ओंबीची लांबी जर आपण पाहिली ते साधारणतः 12 ते 13 सेंटीमीटरपर्यंत जाते। त्या ओंबीच्यामध्ये दाण्याची जी संख्या आहे ते साधारणतः 60 ते 65 दाणे प्रति ओंबी हे आपल्याला पाहायला मिळतात। आता हे ह्याच्यासाठी सांगतोय का तर ह्याची उत्पादन क्षमता कशी वाढते, त्याच्यामध्ये हे जे कॅरेक्टर्स आहेत, हे जे गुणधर्म आहेत हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे असतात की फक्त ओंबीची लांबी जास्त असून उपयोगाचं नाही, तर त्याच्या टोकापर्यंत ते दाणे भरले जातात का हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तो गुणधर्म आपल्याला ह्या 1158 मध्ये पाहायला मिळतो। मागच्या वर्षीच्या त्याच्या आधीच्या वर्षीच्या काही शेतकऱ्यांच्या शेतावर आपण प्रक्षेत्रावर आपण काही ट्रायल्स आणि प्रात्यक्षिक प्लॉटसुद्धा कंडक्ट केलेले होते। त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता अतिशय चांगली पाहायला मिळाली। काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या की तुमच्या ह्या वाणाचं 1158चं 22 ते 24 क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन शेतकऱ्यांनी काढलेलं आहे। हे निश्चितच महाराष्ट्रासारख्या ह्या वातावरणामध्ये आपल्याला ही उत्पादन क्षमता मिळणं म्हणजे चांगल्या वाणाचं आपण ते प्रसारित केलेलं आहे, ह्याचं एक समाधान मिळतं आणि शेतकऱ्यांच्याकडून अशा फीडबॅक आले तर आपल्याला समाधान मिळतं। तर ह्याची खाण्याची प्रतसुद्धा आपण टेस्ट करतो आपण, कारण कुठलंही वाण विकसित करताना आपण फक्त त्याची उत्पादकता पाहत नाहीत तर त्याची क्वालिटी कशी येते ते सुद्धा आपण पाहतो। तर ह्याच्यासाठी आपण काय करतो, प्रचलित वाण आणि हे जे आपण मार्केटमध्ये आणणारं वाण आहे ह्याच्या आपण चपात्या करतो। त्या चपात्याला कोड नंबर दिलेले असतात। त्या कोड नंबरद्वारे आमचे जे संशोधन प्रक्षेत्रावर जे अधिकारी वर्ग आहेत किंवा इतर जो स्टाफ आहे तर त्यांच्याद्वारे आपण त्याचं टेस्टिंग करतो। म्हणजे त्याचा तो चपातीचा रंग कसा, त्याच्यानंतर तोडताना तुम्हाला काय जाणवतं, म्हणजे तो चिकटपणा आहे का, खाताना काय तुमचं फील होतं, इतर ह्या सर्व बाबी आपण त्याच्यामध्ये त्याला रेटिंग केलं जातं आणि त्याद्वारे इतर प्रचलित वाणापेक्षा ह्याच्यामध्ये काय गुणधर्म जास्त आहेत किंवा ह्याचं हे कसं सरस आहे हे पाहिल्यानंतरच आपण मार्केटमध्ये उपलब्ध करतो। तर त्या टेस्टमध्ये हे 1158 हे जे वाण आहे, सुजय नावाचं वाण आहे, हे अतिशय चांगलं आढळलेलं आहे, म्हणून हे आपण मार्केटमध्ये उपलब्ध केलेलं आहे। दुसरं सांगायचं म्हणजे ह्याची जी पेरणी आहे ही साधारणतः आपण नोव्हेंबर महिन्यामध्येच केली पाहिजे। उशिरा पेरणीसाठी हा वाण तुम्हाला कमी उत्पादन देऊ शकतो, कारण काय ह्याचा टोटल जो कालावधी 115 ते 120 दिवस आपल्या महाराष्ट्रात पाहिलं आपण थंडीचं प्रमाण जे आहे हे अतिशय म्हणजे कमी कालावधीसाठी असतं। त्याच्यामध्ये ह्याची दाण्याची प्रक्रिया, दाणे भरण्याची प्रक्रिया जी असती ती आपली व्हायला पाहिजे, त्याच्यामुळं ह्याची पेरणी आपल्याला नोव्हेंबर महिन्यातच करायला पाहिजे। आता दुसरं जे वाण आहे निर्मल 896, ह्या वाणाचं वैशिष्ट्य असं सांगायचं झालं तर आता आपण बघतो की थंडी साधारणतः आपल्याकडं नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरमध्ये आपल्याला पडते आणि त्याचा कालावधी अतिशय कमी असतो, म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये हळूहळू तापमानामध्ये वाढ होताना दिसते। आता तुम्ही इतर गव्हाच्या वाणामध्ये पाहता की त्या कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे वाण असतं आणि अचानक जर तापमान वाढले तर त्याच्यामध्ये दाण्याची प्रत जी आहे ती थोडी आपल्याला कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळते, का तर सुरकुतलेले काही दाणे किंवा दाणे अतिशय बारीक राहणं अशा आपल्याला समस्या उद्भवतात, तर तापमानाचा परिणाम असतो। पण 896 ह्या वाणाचं वैशिष्ट्य जर सांगितलं तर कुठल्याही तापमानामध्ये जे फ्लक्च्युएशन्स असतात म्हणजे कमी जास्त असतो त्याच्यामध्ये ह्याच्या दाण्याच्या प्रतीवर कुठलाही परिणाम होत नाही, हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। उत्पादन क्षमता जर म्हणली तर ह्याचीसुद्धा आपली 1158च्या त्याच तोडीशी उत्पादन क्षमता आहे। ह्याचा कालावधी साधारणतः 125 ते 130 दिवसापर्यंत आहे, म्हणजे ह्याची लागवडसुद्धा आपल्याला नोव्हेंबर महिन्यातच करावी लागणार आहे। उशिरा लागवड केली तर आपल्याला उत्पादन क्षमतामध्ये आपल्याला तेवढं अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळू शकणार नाही। हे जे वाण आहेत हे आपण ह्याच्यासाठी विकसित केलेले आहेत की लवकर येणारे वाण हे आपल्याला उत्पादन आपल्याला कमी देतील, ज्यांच्याकडं पाण्याचं उपलब्धता कमी आहे त्याच्यासाठी आपण ह्याच्यापूर्वी आपण पाहिलं की 72 आणि 74 उपलब्ध करून दिलेले आहेत। पण ज्यांच्याकडं पाण्याची उपलब्धता आहे, जमिनीचा पोत चांगला आहे, पण त्यांची उत्पादन क्षमता आपल्याला वाढवायची, तर हे 2 प्रचलित वाण आपण
हे मार्केटमध्ये उपलब्ध केलेले आहेत, 1158 आणि 896. धन्यवाद.